प्रकार शब्दनुसार त्याला विनंती करतो की या ठिकाणी दीपप्रज्वलन करायचे। पुढील दीपप्रज्वलन करायचे आहे श्रीयुत मुरलीधर हरिभाऊ पाटील, श्रीयुत श्रीकांत गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांना विनंती करतो। श्रीयुत रवींद्र नारायण विषय पडगा त्यांना विनंती करतो की पुढील दीपप्रज्वलन करायचे आहे। एक वर्षापासून आपल्या सप्ताहामध्ये ज्यांनी मृदंगाची सेवा केली अशा हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण बळीराम पाटील तुळशी, हरिभक्तीपरायण भावार्थी मामा यांना विनंती करतो की या ठिकाणी हरिभक्तीपरायण बुधाजी महाराज माझे त्यांना विनंती करतो की या ठिकाणी पुढील दीपप्रज्वलन करायचे। आपल्या देवडी गावचे माजी सरपंच पाटोळे मामांना विनंती करतो, त्यांना विनंती करतो की या ठिकाणी पुढील दीपप्रज्वलन करायचे। त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी दीपप्रज्वलन करायचे। ग्रामपंचायत विनंती करतो की या ठिकाणी पुढे येऊन आपण दीपप्रज्वलन करायचे। राहोर गावामध्ये प्रभू शिव भोलेनाथाच्या प्रांगणामध्ये आजच्या या 1.5 दिवसीय 2.5 दिवसीय सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्वच हरिभक्तपरायण ज्येष्ठ मंडळी, गावट महाराज आणि खास करून उपस्थित असलेले सर्वच आपल्या ह्या परिसरातून गावातून आलेल्या महिला भगिनी मंडळी आणि थोर पुरुष मंडळी, प्रथमतः आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अतिशय चांगल्या या पावन पर्वावर काल महाशिवरात्री झाली आणि त्या पावन पर्वावर आपला हा 2.5 दिवसीय सप्ताहाचा सोहळ्याचं हे आयोजन केलेलं आहे। आणि त्यात अजून एक दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्या सगळ्यांचा काल दिवस होता जागतिक महिला दिन आणि अतिशय चांगला असा योग साधून या राहुल गावामध्ये हा 2.5 दिवसीय सप्ताह सोहळ्याचं आपण आयोजन केलं। म्हणून आपल्याला काल झालेल्या महाशिवरात्रीच्याही आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या या महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या देखील शुभेच्छा देतो। या राहुल गावामध्ये छोटंसं गाव असेल परंतु प्रत्येक वर्षी सातत्याने या सप्त्याचं आयोजन होत असतं। प्रत्येक कार्यक्रम अतिशय उत्साहाने जल्लोषाने या गावामध्ये साजरे होत असतात। बघायला गेलं तर वेगळी कम्युनिटी देखील इथे राहते, परंतु कुठलाही मतभेद न करता सगळी मंडळी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने या पंचक्रोशीतील श्रेष्ठ मंडळी यांच्या उपस्थितीत करत असतात। अनेक मान्यवर सगळे बोलले असतील, त्यांच्या पुढे मी अतिशय छोटा आहे, त्यामुळे मी आपल्याला वेगळं काही मार्गदर्शन करू इच्छित नाही, परंतु हा कार्यक्रम अतिशय चांगला नेहमी इथे होत असतो। आवर्जून आम्हाला देखील इथे आमंत्रित करत असतात, म्हणून आम्हाला देखील आपल्यामुळे हे भाग्य लाभतं, देवाचं दर्शन होतं। येणाऱ्या काळामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याकडून हे कार्यक्रम होत राहावा म्हणून आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि देव देश धर्म हे सोडून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करावा एवढ्याच मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। डोळ्याच्या समोर जास्त वर नाही, डोळ्याच्या समोर, डोळ्याच्या समोर कोणाच्याही कपड्याला लागेल इतकी पुढे नका धरू। अर्धे डोळे बंद करून ज्योतीकडे पाहायचंय मेणबत्तीच्या, त्याच्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती पाहिजे आपल्याला आणि ज्ञानोबाला विनंती करायची, माझ्या जीवनातला अज्ञान रूपी अंधकार नष्ट करून
अशाच प्रकारचे ज्ञानाची ज्योत अंतःकरणात ठेवत राहावी याकरता माऊलीला अंतःकरणपूर्वक विनंती करायची आहे. कारण ज्ञानोबाराय हे ज्ञानाचे सागर आहे आणि तुमच्या आमच्या समस्त जीवाकडं अज्ञान भरलेलं असल्या कारणानं ज्ञानोबारायला विनंती करायची, या ज्योतीप्रमाणे आमच्याही जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश असाच तेवत राहिला पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणात तो प्रकाश आहे, पण ज्याप्रमाणे पाण्यावर शेवळ येतं आणि पाणी झाकलं जातं त्याचप्रमाणे अंतःकरणातला प्रकाश तेवढासा आम्हाला ज्ञानाची ज्योत दाखवत नाही. ज्ञानोबारायला विनंती करायची, आपली जर भावना असेल, आपलं जर प्रेम असेल, आपली जर श्रद्धा असेल तर त्या ज्योतीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आपल्याला दिसेल. विवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, विवेक दीप उजळी तैयोग्या पाहे दिवाली निरंतर, तैयोग्या पाहे दिवाली निरंतर. स्मरण करायचे, माऊलीची आरती करायची. पसायदानाने सांगता होणारे पसायदानाच्या पूर्वी आपल्याकडे उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारोप आहे. लोपले चार जगी हितमेवती कोणी अवतार पांडुरंग, भाव ठेविले ज्ञानी